हा विजय या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याच्या जनतेने या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्याने प्रस्थापितांच्या विरोधात दिलेला हा विजय या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री जयाभाऊच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब आणि सुनेत्रताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जयाभाऊंनी ही खिंड लढवली आणि एक लढवय्या नेता राजाभाऊ राऊत हे या ठिकाणी विधान परिषदेमध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून गेले. विरोधकांचा दारुण पराभव झाला. त्यामुळे मी या ठिकाणी माळशिरस तालुक्याच्या वतीनं, अकलूज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आपले नवनिर्वाचित आमदार राजाभाऊ राऊत यांचं अभिनंदन करतो. अदृश्य शक्ती एक पाठीमागं होता असं बोललं जात होतं. अदृश्य शक्ती होती दिसून आलं काय आता? नाही, मुळात हे थोथांड आहे आणि अशा कुठलीही शक्ती या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला फसवू शकत नाही. त्यामुळे सर्व प्रकारच्या शक्ती भाजपाच्या सोबत होत्या, राजाभाऊ राऊत यांच्या सोबत होत्या. त्यामुळं या ठिकाणी हा विजय जो आहे, हा विजय माळशिरस तालुक्यातील सर्व मतदारांचा धन्यवाद देतोच, परंतु सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व मतदारांचाही धन्यवाद देतो. आणि हा विजय जयाभाऊंच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली झालेला आहे. त्यामुळे मी सर्व मतदारांचा आभार मानतो. हर हर महादेवचा पण नारा दिला होता. एकीकडे भाजप हिंदुत्ववादी पुरस्कर्ते असताना विरोधी पक्षाने हर हर महादेवचा पण नारा दिला होता. याकडे कसं पाहताय? नाही, हर हर महादेव नारा द्यायचा प्रत्येकाला अधिकार आहे, परंतु घोषणा देताना सुद्धा आपला आवाका बघून घोषणा दिल्या पाहिजे, जेणेकरून भविष्यामध्ये असा दारुण पराभव होण्याची वेळ यांच्यावर येणार नाही. हा विजय पूर्ण ताकद या ठिकाणी जनतेला आम्ही समर्पित करतो. अतिशय विनम्रतेने आम्ही हा विजय स्वीकारतो. भविष्य काळामध्ये राजाभाऊ राऊत यांना आम्ही विनंती करतो की माळशिरस तालुक्यातल्या गोर गरीब शेतकऱ्यांच्या ज्या ठेवी असणाऱ्या पतसंस्था बुडून यांनी खाल्ल्यात याचा हिशोब विधान परिषदेमध्ये विचारावा. ही आमची माफक अपेक्षा राजाभाऊ राऊत यांच्याकडून आहे आणि भविष्यामध्ये ते करतील हा आम्हाला विश्वास आहे. राजाभाऊला 365 मतं पडली, याचं श्रेय कुणाला द्या? आपण दुरुस्त करा. 383 मतं पडलेत आणि 483 मतं पडलेत आणि समोर 118 मतं पडलेले आहेत. याचं संपूर्ण श्रेय या ठिकाणी यांनी गोर गरीब जनतेला लुटून या ठिकाणी पतसंस्था ज्या बुडून खाल्ल्यात या मतदारांना त्यांच्या आशीर्वादामुळेच राजाभाऊंचा मोठा विजय झालेला आहे. आमदार उत्तमराव जानकर आपल्याला म्हणाले की जास्त हायपर होऊ नका, आपल्याला राज्यपाल किंवा द्वारपाल हे कुठेतरी मिळेल. याविषयी आपण काय करणार? नाही, मोहिते पाटलाच्या सतरंजा उचलून जानकर या ठिकाणी आमदार झालेले आहेत. अजून त्यांनी हातपाय दाबावेत. आमची काही त्या ठिकाणी नाही. आम्ही एकच म्हटलो की आम्ही भाजपा या ठिकाणी तालुक्यामध्ये वाढवू, त्यांनी त्यांचा पक्ष वाढवावा. हायपर कोण झालंय या तालुक्यातल्या जनतेला माहिती आहे. त्यामुळं जयसिंह मोहिते पाटलाच्या कुटासकट पाया पडून उत्तम जानकरला आमदारकी मिळवलेली आहे. ती किती दिवस टिकते याचं त्यांनी चिंतन करावं. महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.